कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पेण शहरातील वाशी नाका परिसरात गॅस सिलेंडरने भरलेल्या एका टेम्पोला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली। टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर असल्याने एकामागून एक स्फोट होत होते, त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। आग कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि पेण नगरपालिकेचे अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले। जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आणि पुढील धोका टाळला। दरम्यान आगीमुळे टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून परिसरात काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती। या घटनेचा अधिक तपास पेण पोलीस स्टेशनकडून सुरू आहे। पनवेल कोकण हायवेला पनवेल कोर्टच्या रस्त्यावरती वाशी नाका येथे चालू गाडीमध्ये एका टाटा मॅजिक गाडीमध्ये सिलेंडर ठेवलेले होते, भरलेले सिलेंडर होते। चालत्या गाडीमध्ये गाडीच्या इंजिनमध्ये थोडासा पेट घेतला गेला। त्याचे ड्रायव्हरच्या लक्षात आलं, ड्रायव्हरने गाडी साईडला लावली आणि ते आग विझवत असताना सिलेंडर खाली असताना एका सिलेंडरने पेट घेतला आणि एकूण जवळपास 800 सिलेंडर असल्याची माहिती मिळाली। त्यापैकी 8 सिलेंडरचा स्फोट झाला आणि सध्या त्या ड्रायव्हरने ती गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि ते एरिया रोमॅन्स लँड त्याला रेस्क्यू केला। तर साधारण किती वाजता ही घटना घडलेली आहे? 10 वाजताची सुमारास ही घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही, कुठली विषहानी झालेली नाही, परंतु जी गाडी होती त्या गाडी स्फोटामुळे खराब झालेली आहे। स्फोटामुळे त्या गाडीची पूर्ण नासधूस झालेली आहे। आता अधिक तपास आम्ही करत आहोत। सिलेंडर भरलेले होते असं माहिती मिळतेली 48 आणि तो वाहतूक तर वडकाळा घेऊन चालला होता। इतर आता आम्ही तपास करत आहोत। सध्या तरी आग आटोक्यात आलेली आहे। सर्व काही आम्ही इथे रेस्क्यू केलेलं आहे आणि गाडी आता आम्ही ताब्यात घेतली आहे।